सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. थोडा लेटच आज व्हिडिओ बनवतोय. काल सर रात्री तुम्हाला एक 11 वाजताच्या दरम्यान तुम्हाला मी एक नोटिफिकेशन किंवा एक मेसेज दिलेला होता टेलिग्रामवरती, त्याचीच इन्फॉर्मेशन परत सांगतोय. आणि तोच मेसेज मी 15 दिवस अगोदर सांगत होतो की संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून राहिलेली जी काही लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेचं 15 दिवस अगोदर जी काही इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा तुम्हाला अलर्ट करण्याचा हेतू माझा होता. वारंवार त्या व्हिडिओचं मिनिंग पण मी सांगत होतो की बाबांनो तुम्हाला मी अलर्ट करतोय, बाकी काही विषय नाहीये. आणि त्या गोष्टी ॲज इट इज झालेल्या एवढं लक्षात ठेवायचं. मी कोणत्याही पद्धतीने श्रेय घेणार नाही, मला श्रेय घ्यायची गरज नाही. आपण ऑलरेडी फेमस आहे, मला काही गरज नाहीये. पण याच्या पुढे सुद्धा जे काही लिस्ट असतील किंवा मेडिकल लिस्ट असतील, जॉईनिंग असेल, पहिली लिस्ट असेल, दुसऱ्या मुलांच्या सत्रातील कधी जॉईनिंग होणार याचे सगळं विश्लेषण तुम्हाला 5-5 दिवस, आठवडा दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर पूर्ण विश्लेषण किंवा अगोदर अपडेट देण्याचं काम आपला चॅनल हा 2021 पासून ते आज तागेत करत आलाय, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मला कोणत्याही पद्धतीने श्रेय घ्यायची गरज नाही. मी ऑलरेडी फेमस आहे, मी विद्यार्थ्यांसोबत आहे. एक विषय अशा पद्धतीनं आहे की जे आपले 25,000 विद्यार्थी आज पूर्ण होत आलेत त्यांना जर या व्हिडिओचा जर फायदा झाला असेल किंवा त्याच्या अगोदरपासून मी ज्यावेळी 15 दिवस अगोदर सांगत होतो की मुंबईचं जे काही पोलीस भरती आहे त्याची जे डेट सांगत होतो मी लेखीची, बरोबर आहे, ती लेखीला ज्यांनी सिरियसली घेतलं त्या सर्व विद्यार्थी आणि मुलं मुली जे आहेत त्यांचा फायदा हा डेफिनेटली होणार आणि झाला असणार, लक्षात ठेवायचं. कारण की ते 15 दिवस अगोदर आणि त्यानंतर ह्या महिन्यातले 10 दिवस आणि प्लस पुढचे 5-6 दिवस अशा पद्धतीनं जवळजवळ तुमच्याकडे 30 दिवस किंवा 32-34 दिवस शिल्लक होते. आणि मी 2-3 दिवसापूर्वी पण सांगितलेलं होतं की प्रत्येकाकडं 1 महिना 2 दिवस एवढं पण मी सांगत होतो, एवढं शुअर अँड शॉर्ट सांगत होतो विद्यार्थ्यांना की बाबांनो तुमची लेखी परीक्षा अशा पद्धतीनं, लेखी परीक्षा अशा पद्धतीनं होणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि ॲज इट झालेलं आहे. परिपत्रक पण रात्रभर सगळीकडे व्हायरल झालेलं आहे. तुम्ही बघितलं सकाळपासून सगळेजण त्याची श्रेयवादी झालेले आहेत. आपल्याला श्रेय घ्यायची गरज नाहीये, मी श्रेय घेणार नाही. पण आपल्या विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा झाला असेल तर 100% कुठेही श्रेय घ्यायची गरज नाही. कारण प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं एवढं लक्षात ठेवायचं. आज थोडासा लेट झाला व्हिडिओ बनवायला कारण की कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्ये सकाळपासून ड्रायव्हिंगमध्ये आहे. आज सकाळी सुद्धा आता सुद्धा महत्त्वाच्या मीटिंगसाठी आलेलो आहे. तरी सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं असेल म्हणून तुम्हाला सांगायचं होतं. कारण सगळेजण वाट बघत होते, प्रत्येकजण व्हिडिओची वाट बघत होते आणि विचारत होते की सर कधी व्हिडिओ येणार, कधी व्हिडिओ येणार. तर तुमच्यापर्यंत आता मी पूर्ण विश्लेषण सांगणार आहे की हे कशा पद्धतीने लेखी परीक्षा होणार आहे किंवा जे काय परिपत्रक आले, जे प्रूफ तुम्हाला देणार होतं ते परिपत्रक काय सगळ्यांनी घेऊन व्हायरल पण केलेले आहेत, मला सांगायची गरज नाही. तरी पण महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे. आणि तदनंतर महत्त्वाचं म्हणजे ह्या लेखीसाठी ज्या गोष्टी मी अगोदर सांगितल्या होत्या ते पण तुम्हाला आता पण सांगणार, लक्षात ठेवायचं. तर परिपत्रक पहिला वाचूयात आणि तदनंतर आपल्याला पूर्ण विश्लेषण आपल्याला आता करायचं आहे. तर सहाय्यक पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्ष बांद्रा पश्चिम मुंबई दिनांक 19 सप्टेंबर 2024 म्हणजे कालचंच परिपत्रक आहे आणि 15 दिवसापूर्वी अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवायचं. ओके. माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 8, 9, 10 मुंबईसाठी हे परिपत्रक आहे. विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेबाबत हा व्हिडिओ होता किंवा लेखी परीक्षेबाबत ह्या सगळ्या सूचना होत्या, लक्षात ठेवायचं. ओके. आता महोदय बघूया काय विषय आहेत. पहिला पॅरेग्राफ तो आपल्याला बघायचा आहे आणि मग आपल्याला पुढे सुरू करायचं आहे. उपयुक्त विषय व संदर्भात अनुसरून सविनय सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस शिपाई 2572 साठी पोलीस शिपाईसाठी भरती होती. त्याच पद्धतीनं पोलीस शिपाई चालकसाठी 917 भरती होत्या. पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजे तुमचं बॅट्समनसाठी 24 जागा होत्या आणि कारागृहासाठी 777 असे एकूण मिळून 4230 जे काही रिक्त जागा होत्या. एकंदरीत 17,000 जागा होत्या, समथिंग 17,346 काही जागा होत्या पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीमधील. त्यापैकी जवळजवळ 4,230 जागा ह्या सीपी मुंबईसाठी होत्या, एवढं लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजून SRPF सोडून, लक्षात ठेवायचं. ओके. राबवण्यात येत असून पडताळणी प्रक्रिया पूर्ण सुरू असून जे काही नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर, बघा मी काय बोललेलो होतो, जे मला फॉलो करतात, जे आपल्याकडं परफेक्ट इन्फॉर्मेशन घेतात त्यांनी सुद्धा हा मेसेज आता इथून पुढच्या 2 लाईन आहेत ते फक्त तुम्ही बघायचं आहे. मी तारीख काय सांगितली होती हे पण तुम्हाला अगोदर सांगतो परिपत्राच्या अगोदर. दिनांक 5 किंवा 6 किंवा 12 किंवा 13 या 2-4 दिवसापैकी 4 दिवसात सुद्धा पेपर होऊ शकतात, लक्षात ठेवायचं. कधी पण होऊ शकतात. पण मी जे सांगितलं होतं ते पण तुम्ही आठवा. 5 किंवा 6 ऑक्टोबर किंवा 12 किंवा 13 ऑक्टोबर. परत पाठिंबाचे सगळे व्हिडिओ बघायचे. काही लोकांना वाटेल की काय पण सांगतात सर वगैरे, तर नाही आहे. जे सांगितलंय
जे अनुभवलंय, एक्सपिरियन्स घेतलाय, इन्फॉर्मेशन काढल्यात पाठीमागं ऑफिशियल स्टाफकडून सगळे इन्फॉर्मेशन घेऊनच तुमच्यापर्यंत सगळ्या इन्फॉर्मेशन 15 दिवस अगोदर देणारा एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रात, लक्षात ठेवायचं. गर्व आहे, अभिमान नाही, पण गर्व आहे 100%. कारण की विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे राबतोय आणि प्रामाणिकपणे तुमच्यासाठी जिथं असेल तिथं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करतोय. ज्या विद्यार्थ्यांना 15 दिवस अगोदर विचारला तर त्या 15 दिवसामध्ये त्यांनी जर सिरियसली स्टडी केला असेल तर त्या पोरांमध्ये एवढं त्याचा फायदा होईल, लक्षात ठेवायचं. 15 दिवसात सुद्धा 30-40% सुद्धा अभ्यास होऊ शकतोय. अजून सुद्धा 15 दिवस आहेत पोरांच्याकडे, 15 ते 20 दिवस आहेत अजून सुद्धा. त्यामुळं एवढा सिरियसपणा घ्या की तुमच्या एका वर्दीसाठी मी वारंवार सगळं व्हिडिओ बनवत होतो, वारंवार छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत देत होतो, लक्षात ठेवायचं. तर मी जे डेट सांगितले त्या परिपत्रकामध्ये काय मी तुम्हाला सांगतो बघा. तर ऑक्टोबर 2024 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा, पहिला, दुसरा, मी 2 आठवडे सांगितले कुठले, 5 आणि 6 म्हणजे पहिला आठवडा, 5-6 ऑक्टोबर म्हणजे पहिला आठवडा, 12-13 ऑक्टोबर म्हणजे दुसरा आठवडा, बरोबर. यांनी तिसरा आणि चौथा आठवडा पण सांगितलाय, पण तिसरा चौथा आठवडा होऊ शकत नाही. बिकॉज विधानसभेची जे काही आचारसंहिता आहे लवकर लागणार 10 ते 15 दिवसामध्ये, त्याच्या अगोदर ह्या गोष्टी होणार आहेत, लक्षात ठेवायचं फास्ट. ओके, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या म्हणजे मिनिट कधी लागेल सगळ्यांचं, ते सगळं मी अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि ह्यानंतरच्या थोड्या वेळातच ह्या व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पुढचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे की एकंदरीत कट ऑफ वगैरे कधी लागेल, कशा पद्धतीने लागेल ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ पुढील 1-1.5 तासामध्ये माझी मीटिंग झाली की लगेच तुमच्यापर्यंत मी लगेचच पोस्ट करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये ते सांगितलंय की ऑक्टोबरमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्यात प्रस्तावित आहे. आता ह्यांनी पहिला, दुसरा, तिसरा आठवडा सांगितले, पण मी दिनांक सांगतोय. ह्याच्या अगोदर मी 15 दिवस अगोदर दिनांक सांगितलेत, 5 आणि 6, 12 किंवा 13. म्हणजे मुंबई जे काही झोन आहे किंवा मुंबई हे आहे जिल्ह्याचं कुणी अजून डेट पण सांगाल नाही, पण मी डेट सांगतोय, लक्षात घ्या. खूप महत्वाचा विषय आहे. दुसऱ्या पॅराग्राफ बघूया. सदर लेखी परीक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा महाविद्यालय यांच्या इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ निहाय 5,000 ते 7,000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा विद्यालय महाविद्यालयांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघूयात. म्हणजे ह्या लेखी परीक्षा होणार आहेत तर त्याच्यासाठी बैठक व्यवस्था जे असते ते शाळा कॉलेज महाविद्यालय काय असतील ते सगळं कुठल्या घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये मग बेंच असतील, एका बेंचवरती एक विद्यार्थी, तर किती बेंच लागतील, एका क्लासरूममध्ये किती विद्यार्थी असतील, अशा पद्धतीनं सगळं जे काही आस्थापनेचं जे काही बैठक व्यवस्था जे आहे याच्यावरती पूर्ण व्हिजिट देऊन जे काही माहिती आहे ती इन्फॉर्मेशन वरती डिपार्टमेंटला कळवायला सांगितलेली आहे. ती सुद्धा पुढे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देतोय. सदर बाबत माहिती करता माननीय पोलीस सह आयुक्त प्रशासन यांचे प्राप्तपत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य या कार्यवाही करता सोबत जोडण्यात आले असून नमूद पत्रावर माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या हस्ताक्षरित लेखी आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करून नमूद पत्रातील मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल माननीय पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या शिफारसीसह दिनांक 20/9/2024 म्हणजे आजच त्यांनी आज दुपारपर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे जी मगापासून सांगितलं तुम्हाला की अहवाल जो द्यायला सांगितलेला आहे की कुठल्या महाविद्यालयामध्ये, कुठल्या शाळांमध्ये, कुठल्या विद्यापीठामध्ये कुठली एक्झाम घेणार आहे, कुठल्या दिवशी कुठली होणार आहे, त्याच पद्धतीनं किती वेळ असणार आहे, एका दिवशी 4 सत्र असतील का, तर 4 सत्रांचं किंवा 2-3 सत्राचे 2 जर एक्झाम असतील तर त्यांचं टाइम टेबल शेड्यूल कसं असणार आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन त्यांना द्यायला सांगितलेली आहे. आज 20 तारखेला लक्षात ठेवायचं. आज सगळ्या गोष्टी या दुपारपर्यंत पोहोच होतील. बाकीच्या पुढचे अपडेट जशा येतील तशा तुमच्यापर्यंत मी पोहोचच करणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, 20/9/2024 रोजी पर्यंत कार्यालयास सादर करावं म्हणून सांगितलेलं आहे, जेणेकरून वरिष्ठांना विहित वेळेत ऊन पडायला त्यामुळं पूर्ण क्लिअर दिसत नाही आणि त्यातल्या त्यात परिपत्रक थोडं ब्लर आहे, स्क्रीनशॉट व्हायरल झालेला, लक्षात ठेवायचं. ओके, जेणेकरून वरिष्ठांना विहित वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आपली विश्वासू जे आहेत शबाना शेख मॅडम जे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्ष मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक आऊट झालेलं आहे दिनांक 19 तारखेला, कालच आऊट झालेलं, लक्षात ठेवायचं. म्हणजेच जे काही गोष्टी 15 दिवसापूर्वी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या होत्या, ज्यांनी माझं ऐकलं, ज्या विद्यार्थ्यांनी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्या विद्यार्थ्यांना 100% ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. पण एक विनंती करतोय, फायदा झाल्यासारखं तुमची एक पोस्ट निघू दे. ज्यांनी आपल्याला मांडलंय किंवा आयडॉल समजतात
किंवा कोच समजतात, गुरु समजतात, काय असेल ते तुम्ही समजत असाल, त्यांना विनंती करतोय तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी या 15-15 दिवस अगोदर तुम्हाला अलर्ट करत असेल तर मला एक प्रामाणिकपणे गोष्ट हवी आहे, ती जी माझी स्वार्थ असेल तो म्हणजे तुमच्याकडून एक पोस्ट निघावी, बस. दुसऱ्या याच्यातून मला काही नको आहे, मला कोणतंही काही नको आहे, लक्षात ठेवायचं. ओके. आणि आम्ही श्रेयवादी नाही, मला श्रेय घ्यायचं गरज नाही, पण ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितल्या होत्या त्या ॲज इट इज झालेल्या तेवढं विश्लेषण तुमच्यापर्यंत मी दिलेलं आहे प्रामाणिकपणे. आणि पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच हे एक्झाम होणार आहे, तिसऱ्या चौथ्या आठवड्यात जाणार नाहीये. त्यामुळं ज्यांनी अजून पण आपल्याला मानत नव्हते की बाबा काय पण सांगतात असं ज्यांना वाटत होतं त्यांना सुद्धा विनंती करतोय की तिसरा चौथा आठवड्यात एक्झाम जाऊ शकणार नाही. आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात डेट पण मी सांगितलेले आहेत, 5 किंवा 6 किंवा 12 किंवा 13 यापैकी 4 दिवसात सुद्धा एक्झाम होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ज्या काही गोष्टी महत्वाच्या होत्या परिपत्रक पण आलेलं आहे आणि त्याचबरोबर पाठीमागे ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्या तुमच्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे पोहोच केलेल्या होत्या. त्यामुळे यातून जे अलर्ट झाले त्या विद्यार्थ्यांना 100% मुंबई पोलीससाठी फायदा होणार आहे. समजा तुम्हाला जर 32 मार्क असतील, 36 मार्क असतील, 38 मार्क असतील आणि या 15 दिवसांमध्ये जर तुम्ही 80+ जर स्कोअर केला ना तर 100% ज्या गोष्टी मी 15 दिवस अगोदर सांगितल्या त्याचं सार्थक, त्या गोष्टीचं सक्सेस तिथं झालं समजायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय, ज्यांनी ज्यांनी आपल्यावर ट्रस्ट ठेवलाय त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय, अजून सुद्धा खूप महत्वाची अपडेट तुम्हाला आज दिवसभरात मी देणार आहे. सो कळकळीची विनंती करतोय, आज 25,000 टप्पा तुम्ही जर मला पूर्ण करून दिला तर 100% येणाऱ्या 25,000 सबस्क्रायबरचा टप्पा जर आज पूर्ण झाला तर अजून सुद्धा ज्या पुढचे अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत पोहोच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्याच्या पुढेही करणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं फक्त 100 सबस्क्रायबर बाकी आहेत, त्यामुळं मला कुठलंही श्रेय नको आहे, पण एक सबस्क्राईब 100% सगळेजण देऊ शकतात. जाता जाता सरळ सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक केला तर आज 25,000 टप्पा हे आज पूर्ण होऊन जाईल. आणि सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आज दुपारनंतर मी फ्री होईन आणि दिवसभरात तुमच्यापर्यंत जेवढ्या काय अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोच करता येईल तेवढ्या सगळ्या अपडेट मी प्रामाणिकपणे आपल्या चॅनलकडून पोच करण्याचा प्रयत्न हे 100% करणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मागच्या कालच मी सांगितलेलो 1 महिना 2 दिवस राहिले म्हणून सांगितलेलं होतं आणि आज परत सांगतोय, परिपत्रक काल रात्री व्हायरल झाले, त्यांनी आठवडा दुसरा तिसरा आठवडा दिलाय, परत सांगतोय तिसऱ्या चौथ्या आठवड्यावरती कुणीही जाऊ नका, लक्षात ठेवा. जरी आचारसंहिता असली तरी सुद्धा पेपर घेता येतात, लक्षात ठेवा. निवडणूक आयुक्ताला सगळी परमिशन घेऊन सगळ्या गोष्टी करता येतात, पण तरी पण सांगतोय 5 आणि 6 किंवा 12 किंवा 13 पकडा, जेणेकरून तुमचा अगोदर अभ्यास होईल परफेक्ट. समजलं. पुढे जर गेली तर काही विषय नाहीये, पुढे पण जाऊ शकतात. काही डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा आचारसंहितेचे काही नियम असतील तर पुढे जाऊ शकतात, पण पुढे जाणार नाही, कारण की ओव्हरऑल पोलीस भरती जी आहे मुंबईची ती 16 सप्टेंबरला क्लोज झालेली आहे आणि सगळ्यात जास्त फायदा हा मुलींना झालेला आहे, कारण की 14 ऑगस्टला मुलींचं सगळं ओव्हरऑल क्लोज झालेलं आहे, सगळं क्लोज झालेलं आहे. जवळजवळ 2-2.5 महिने मुलींना वेळ भेटला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं संधीचा फायदा घ्या. येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्दी आल्यानंतर आम्हाला मात्र विसरू नका. वर्दीवरती आल्यानंतर किंवा फायनल सिलेक्शन झाल्यानंतर प्रामाणिकपणे एक मेसेज करा हक्कानं की सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस. संपलं. ह्या एका लाईनसाठी प्रामाणिकपणे एवढा चालू, लक्षात ठेवायचं. ओके. सो खूप महत्वाच्या गोष्टी होत्या. परिपत्रक पण तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे. काल जसं रात्री सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करणार आहे, तशा मी पोच केलेल्या प्रामाणिकपणे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक विनंती करतोय कळकळीची की चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सुद्धा अपडेट घेत असाल तर सांगतोय, एक माझ्या आजच्या या सक्सेससाठी किंवा आज ज्या गोष्टी खऱ्या ठरल्यात त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय कळकळीची की सबस्क्राईब नावाचं बटन आहे, आज सगळ्यात ज्यांनी प्रेस नाही केलं त्यांनी टच करा सबस्क्राईबवरती. तुम्हाला आजचे खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत की कट ऑफ कधी लागेल वगैरे, ते सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी फ्रीमध्ये मिळून जातील, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. व्हॉट्सअपची सुद्धा लिंक आहे ती सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, ती सुद्धा तिथं तुम्ही जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट असतील किंवा व्हिडिओ लिंक्स असतील, परिपत्रक असतील. हे परिपत्रक मी थोड्याच वेळात आपल्या ग्रुपवरती टाकतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नवीन असाल शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक सुद्धा करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब करायचं आहे. आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत जर 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर लगेचच 3 वाजता तुमच्यापर्यंत अगदी कट ऑफ पासून पुढचं जे काही विश्लेषण असेल ते लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे करणार आहे. सो बघूयात, दुपारी 2 वाजेपर्यंत 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 100% अजून सुद्धा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, अलर्टचे इन्फॉर्मेशन असतील, तुमच्या काळजीची इन्फॉर्मेशन असेल किंवा त्याचबरोबर तुमच्या वर्दीची इन्फॉर्मेशन असेल. लक्षात घ्या, 15 दिवस अगोदर कोणी अपडेट देणार नाही, लक्षात ठेवा. प्रत्येकाकडे स्वार्थ आहे आणि मी निस्वार्थी आहे, लक्षात ठेवायचं. कारण 15 दिवस अगोदर
खुलेआम तुमच्यापर्यंत मी पोच करत होतो की ही तारीख अशी तारीख येणार आहे, तशी तारीख येणार आहे. मला कोणत्याही पद्धतीने स्वार्थ नाही. तुम्ही माझे आहे, तुमच्या माझ्यामध्ये रक्ताचं नातं नसेल, पण तुम्ही आम्हाला बघितलं पण नसेल, पण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचायचं काम मी केलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे ह्याच्या पुढे ही प्रोसेस अशाच पद्धतीने राहणार. लक्षात ठेवायचं. कोण किती बी आडवे देईन, कोण किती पण काय पण करू दे, टेन्शन काय घेऊ नका. मी अगदी तुमच्यापर्यंत आहे, अगदी शेवट जॉईनिंग होऊपर्यंत. लक्षात ठेवायचं. मुंबई पोलीस 2021ची बॅच अजून सुद्धा जे काही लिस्ट लागते ते अजून सुद्धा लागायला लिस्ट. लक्षात ठेवायची. जॉईनिंगच्या लिस्ट अजून लागायला आहेत. 2024 संपत आलं तर 3-3 वर्ष त्या विद्यार्थ्यांसोबत मी अजून सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुमची 2022-23ची बॅच आहे. तिसऱ्या सत्र असेल, चौथ्या सत्रातील मुलांना लक्षात ठेवायचं. 2026 ओढ्या लक्षात ठेवायचं. त्यावेळी तुम्हाला कोणी मदत करणार नाही. त्यावेळी हक्कानं मेसेज करा, तुम्हाला मदत करण्यात येईल. लक्षात ठेवायचं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे. दुपार 2 वाजेपर्यंत जर 25,000 सबस्क्राईब पूर्ण झाले तर लगेच तुमच्यापर्यंत ओव्हरऑल इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार आहे. पुढे 2 तास मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे. मी तुम्हाला सर्वांना लेखेसाठी शुभेच्छा देतोय. आता नाही तर कधीच नाही. वेळ मात्र कमी आहे. पुढचे फक्त लय तर 15 दिवसच आहेत तुमच्याकडे. लय तर 14 ते 15 दिवसात. लक्षात ठेवायचं. एवढ्या दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत. त्याच्यावरती सुद्धा एक इन्फॉर्मेशन देणार आहे की ह्या 15 दिवसामध्ये कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, या 15 दिवसामध्ये कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, जेणेकरून 80+, 85+, 82+ मार्क तुम्हाला इझिली घेता येतील. शेवटचा विषय खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवायचं. लगेच तुमच्यापर्यंत 3 वाजेपर्यंत मी येणारच आहे. 2 वाजेपर्यंत तुम्ही जर टास्क पूर्ण केला माझा तर 100% तुम्हाला लवकर कोणत्याही परिस्थितीत येण्याचा प्रयत्न मी करणार. लक्षात ठेवायचं. वेळ कमी आहे माझ्याकडे. 1 दिवस पूर्ण दिलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा मीटिंगमध्ये आहे. ते सुद्धा बाहेर आल्यानंतर तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन घेऊन येणार. लक्षात ठेवायचं. त्यामुळं मी सुद्धा बिझी आहे. त्यातनंच हा व्हिडिओ पण दिलेला आहे. आज सकाळी दिला असता तर पूर्ण कंटिन्यू 5 तास ड्रायव्हिंगमध्ये होतो आणि आता पोहोचले आणि तुमच्यापर्यंत अपडेट देऊनच मीटिंग करून परत बाहेर येऊन तुमच्यापर्यंत लगेच व्हिडिओ बनवणार. लक्षात ठेवायचं. जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना असेल, मुलांना, मुलींना, एक्समॅन असतील, सगळे समांतर आरक्षण सर्व कास्टसाठी आपण अगदी समानतेनं वागतोय. लक्षात ठेवायचं. तुम्ही सर्वजण माझेच आहात. या हेतूनं, ह्या उद्देशानंच मी गेले 15 दिवस तुम्हाला अलर्ट करत होतो की डेट मी देत होतो आणि तेच त्याच पद्धतीने झालं. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.